सुरत नागपूर महामार्गावर नायट्रोजनच्या गॅस टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांसह अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते। तात्काळ पाण्याचा मारा करत टँकरला लागलेली आग आटोक्यात आणली आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। टँकरला आग लागल्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। गुजरातवरून महाराष्ट्रात येणाऱ्या नायट्रोजन गॅस टँकरला साक्री तालुक्यातील घोडदे शिवारात अचानक आग लागली। गॅस टँकरच्या ड्रायव्हर कॅबिनपर्यंत आग पोहोचत असल्याचे समजताच ड्रायव्हरने तात्काळ खाली उडी मारली। त्यानंतर पुढे आग वाढून टँकरच्या पुढील चाकापर्यंत आग वाढली। घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने पोलीस व अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे। या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मात्र झाली आहे। प्रतिनिधी सचिन सोनवणे, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।